तुकाराम मुंढेंना राज्यातील पहिला मोठा झटका. गोरज भंडार प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाचा एफडीएला दणका. अन्न व औषध प्रशासनाने वर्ध्यातील गोरज भंडारवर केलेल्या कारवाईला आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे एफडीएच्या कारवाईला मोठा धक्का बसला असून राज्यातील अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना हा पहिला मोठा झटका मानला जात आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर गोरज भंडारशी संबंधित दूध उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिकांनी समाधान व्यक्त करत निर्णयाचे स्वागत केले. गोरज भंडारचा निकाल लागल्याबरोबर आम्हाला एवढा आनंद झाला की ज्याची काही हद नाही. कारण 1 महिना 7 दिवस झाले गोरज भंडार बंद आहे. त्याच्यामुळे जवळपास आम्ही 800 उत्पादक 16 गावातून 16 संस्था आमच्या 16 संस्थाचे 800 उत्पादक आहे. 800 उत्पादकात आमचं एवढं विस्कळीत काम झालं होतं. त्याच्या घरी व्यवस्थित चुलही पेटत नव्हती. कारण या लोकांना 40 वर्षापासून दूध विकायची सवय नाही. गोरज भंडार आणून देणं. गोरज भंडारची एक संस्था होती की ते ढेप द्यायची, पशुखाद्य द्यायचं, ॲडव्हान्स द्यायचा वेळ पडली तर. त्याच्यामुळे सर्व व्यवस्था गोरज भंडार लावतो. त्याच्यामुळे याला बाहेरचं मार्केटिंग माहीत नव्हतं. त्याच्यामुळे याचे एवढे हाल झाले 1 महिना 7 दिवसामध्ये का त्याची काही म्हणजे विचार करण्यासाठी गोष्ट नाही. आज आम्ही आनंद व्यक्त करतो का दूध पाणी का पाणी झालं. न्यायदेवतेने आम्हाला निर्णय दिला. आणि गोरज भंडारची परिस्थिती पाहणं, आमचा अध्यक्ष साध्या ताडपत्रीमध्ये बसते. त्याच्यामुळे इथं पाचचा काही विषयच नाही ना. दुधाची विल्हेवाट लावणे, दूध घेणे, त्याच्यावर 2-4 रुपये मार्जिन ठेवणे आणि उत्पादकाला त्याचा मोबदला देणे, या स्तरावर गांधीच्या काळापासून संस्था चालू आहे. एकमेव महाराष्ट्रातली 1 नंबरची संस्था. आमचं संचालक मंडळ चांगलं आहे, आमचा अध्यक्ष चांगला आहे, आमचं नियोजन चांगलं आहे आणि आम्हाला व्यवस्थित भाव भेट होता. आता आम्ही न्यायालयाचं स्वागत करतो. पुढे आमच्यावर हे वेळ यायला नाही पाहिजे. त्याचे काय आदेश असेल त्याचं आम्ही पालन करू. आणि आता आमचं उद्यापासून गोरज भंडार चालू होईल. त्याच्यामुळे आनंद बोलण्यापेक्षा आनंद काहीच दुसरा राहिला नाही आमच्या शिल्लक. एफडीएचा निकाल म्हणजे कोर्टाने जो आम्हाला निकाल दिलेला आहे तो आमच्या थ्रू लागला. याचा आम्हाला खूप आभार व्यक्त करतो कोर्टाचं, न्यायदेवतेचं. त्याच्यानंतर आम्हाला जो त्रास झाला 1 महिना 7 दिवस, तो इतका त्रास झाला का कधी म्हणजे आम्ही मार्केटचा भाव पाहिला नव्हता. कधी आम्ही 1 लिटर दूध घेऊन मार्केटमध्ये आलो नव्हतो. आज आमची 1 महिना 7 दिवस अशी परिस्थिती झाली का आमचं दूध 20 लिटर कोणी घेत नव्हतं. आमचं पूर्ण दूध वापस जात होतं. त्याच्यानंतर खराब होत होतं. त्याच्यानंतर आमच्या कुटुंबावर एवढी विस्कळीत परिस्थिती आली होती की आम्हाला म्हणजे शाळेच्या मुलाची फी कशी भरायची, मजुराचे पैसे कसे द्यायचे, बियाणं कसं आणायचं. आज आम्हाला एवढी म्हणजे आज आम्हाला याच्या पुढं असं वाटते की आमचं हे सुरळीत चालेल आणि आम्हाला पद्धतशीर आमचा हे भेटेल. बस हे आमचं न्यायदेवतेनं आमच्यावर कृपा केली. तेच माझं. आम्ही माननीय न्यायपालिकेचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्या या निर्णयामुळे आम्ही जे सर्वसाधारण जे लोक आहोत त्यांना न्याय या देशात आहे अजून, याच्यावर आम्हाला विश्वास बसलेला आहे. गोरज भंडार ही फक्त काही संस्था म्हणून नाही आहे, ही सहकार चळवळीतला एक भाग आहे. याच्यात आम्ही या संस्थेला काही कमाई व्हावी आणि कमर्शियल माइंडनी कधीच हा काम केलेलं नाही आहे गोरज भंडारने. आणि वर्धेचं हे शान म्हणून एक गोरज भंडार आहे. आणि याच्यावर एफडीएने जी बेकायदेशीर कारवाई केली ती हायकोर्टाने आज त्याला हे दिलेलं आहे, आमच्याकडून न्याय दिलेला आहे की त्यांनी कारवाई बेकायदेशीर केलेली आहे.